का मैच है जहां आपको एक ही ओवर करना है, मतलब इसका मतलब तो ये हो गया कि आपको गलती के लिए कोई अवकाश नहीं है। ऐसे में अगर आप 9 रन देते हैं, मेरी नजर में उन्होंने अच्छा ओवर किया है। आता मात्र आणखीन एक गुजरातचा गोलंदाज येताना पाहायला मिळेल। मितेश दरबार गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील। गुजरात राज्यातील आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर एक मुंबईचा आणि एक रायगडचा फलंदाज फलंदाजीसाठी चैतन्य स्पोर्ट्स एनबी निलेशदादा बिंताडे या संघाला आपण पाहतोय। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण संघ पाहायला मिळतो तो म्हणजे दीपक 11 भांडूप अर्थातच उमर 11 यांच्यातील सामना गोरेगाव आर्य भास्करच्या क्रीडा नगरीमध्ये आपण आज हिंदू हृदय सम्राट चषक पहिला दिवस यावेळेला रिवर्स खेळले षटकार उल्टा पुल्टा शॉट फरदीन काजी का। मितेश दरबार आपकी गेंदबाजी पर मैं लगा दूंगा रनों की भरमार, जैसे ही आई और कहां चली गई, टच एंड गो शॉट। और इस तरह के शॉट जो है आंखों को ठंडक पहुंचाते हैं। मुंबई शिवड़ी का ये बल्लेबाज, शिवड़ी नावाशेवा प्रकल्प और शिवड़ी का फरदीन, ये दोनों को देखने का एक अलग मजा रहेगा। क्या बात है, शिवडीच्या फलंदाजाचा रावडी फटका पाहायला मिळाला आणि 6 धावांमध्ये त्याला परावर्तित देखील करताना पाहायला मिळाले। फरदीन युवा टॅलेंट आहे, यंग खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ते प्रचंड प्रगल्भता टॅलेंट देखील आपण जरूर पाहतोय। यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, बॉलला जर पाहिलं तर दिशा दिली, वाह। यावेळेला तर आणखी एक वेगळी खुश केलंय या युवा फलंदाजाने, मुंबईकर फलंदाजाने। क्या स्वीप किया है, आर्य भास्कर की घास पर आग लगाने वाला स्वीप शॉट। अंग्रेजी में इस तरह के शॉट्स को बेलिग्रेंट शॉट कहा जाता है, मतलब पूरा डोमिनेट करते हुए। और मितेश दरबार इनकी 2 गेंदों में खबर लिया, एक बार उल्टा पुल्टा शॉट, एक बार स्वीप शॉट। फरदीन काजी लय में आ चुके हैं, इस बात को भूलना नहीं होगा। जो पिच के ऊपर दोनों बैटर है, दोनों एक एक मैन ऑफ द मैच जीत चुके हैं। और जो 4 घंटे का आराम मिला था, वो 4 घंटे के आराम में हो सकता है उन्होंने अपने जूते निकाल कर रख दिए थे, लेकिन अपने क्रिकेट के नॉलेज को बाहर निकाल कर नहीं रख दिया था, उसको आत्मसात किया है। और वो जो आराम मिला था उसको अपने एडवांटेज के रूप में अब इस्तेमाल करते हुए फरदीन काजी, एक्सलेंट हैंड आई कोऑर्डिनेशन। फरदीन काजी प्रचंड टॅलेंट पहा, कल्पकता दाखवतात, वेगाचं या ठिकाणी वेगाला उत्तर कल्पकतेने देत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बॉलला दिशा देत आहेत। पुन्हा एकदा रिवर्सचा फटका खेळताना पाहायला मिळाले। या फलंदाजाची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, जबरदस्त बस फलंदाजी करतायत। क्या जबरदस्त दिलकश शॉट्स खेल रहे फरदीन काजी। और देखिए, जब आप टीम के ओपनिंग बैटर के रूप में मैदान में जाते हैं तो आपको अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट देना होता है। दीपक 11 भांडुप के सामने उन्होंने जिस तरह से मोर्चा खोला है, मितेश दरबार की हर गेंद को वो बाउंड्री लाइन पर मानो भेज रहे हैं, जैसे लॉजिस्टिक्स कंपनी कोई पार्सल को अपने गंतव्य स्थान पर भेजता है। क्या बात आहे, तीच फलंदाजी क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊन अंदाज घेऊन फटक्यांची दिशा सिलेक्ट केली जाते फरदीन काजी यांच्याकडून। पुन्हा एकदा मितेश दरबार, ओहो अप्रतिम फटका, आणखीन एका बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार 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 षटकार। अब देखिए, बॉल खराब नहीं थी, बॉल खराब नहीं थी, लेकिन बल्लेबाज जो है दर्जेदार था। मतलब फरदीन काजी की आंख, उनके हाथ, उनकी उंगलियां, उनके पैर सभी सिंक में थे और साहस भरा शॉट खेला था फरदीन काजी, जो अब बदल चुके हैं अपनी टीम की बाजी और कर दिया है दर्शकों को राजी, वो है फरदीन काजी। धावसंख्या एकंदरीत जर पाहिलं तर संघाची झाली ती म्हणजे 29 धावा धावफलकावर फरदीन नावाची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे। हो, यावेळेला फुलर लेंथचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, थोडीशी डबल बाउंड झाल्या स्ट्रोक खेळत असताना, थोडंसं कमबॅक मितेश दरबार देखील करताना पाहायला मिळेल। सर, मी हे मुंबई क्रिकेटचं भवितव्य म्हणेल, ज्या पद्धतीने फरदीन सारखे एक युवा टॅलेंट पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे सर। नहीं, और देखिए कितना कूल माइंड से खेल रहे हैं, और शॉट खेलने के बाद मुट्ठी बंद नहीं कर रहे, जंप नहीं कर रहे। इंटरनेशनल क्रिकेट से उन्होंने ये नहीं सीखा, अच्छी बात है। मितेश
यावेळेला पुन्हा दिशा दिली, परंतु तिकडे आहेत जयदीप भोंडिवले आणि या जबरदस्त फलंदाजीला नजर लागली. या ठिकाणी शॉट सिलेक्शन चुकलं, तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि अप्रतिम कामगिरी केली जरूर, परंतु आता माघारी परतावं लागतंय. आणि दीपक इलेव्हन भांडूप देखील आता कमबॅक करतोय आणि ह्या टीम मधील सर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगणार आहे. परंतु जरी बाद झाले असतील तरी प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीने मोहित करणारी फलंदाजी केली आहे फलंदाज फरदीन काझी यांनी. बहुत सुपर बैटिंग एज एन ओपनिंग बैटर, इससे ज्यादा और आपको क्या चाहिए. मुंबई का वड़ा पाव और लोनावला की फेमस है चिक्की. फरदीन काजी की बल्लेबाजी के सामने गेंदबाजी पड़ गई है कुछ हद तक फीकी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अँटॉफिल परिसरातील एक जबरदस्त खेळाडू ज्यांच्या देखील नावाची चर्चा आपण दिल्लीमध्ये देखील पाहिली आणि जबरदस्त कामगिरी एनबी साठी करताना पाहायला मिळते. दिल्लीमध्ये देखील ते आकाश चिंदारिया या टीमचे संघनायक आहेत. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आणि जे काम करायचं होतं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुमच्याकडे जेवढे चेंडू येतील त्याच्यात काहीतरी छाप सोडा आणि ती छाप सोडली आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपलेली आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 आणि आता 2 षटक अजूनही बाकी आहेत. नाशिकचे गोलंदाज आहेत रोहित परब, ते मात्र गोलंदाजी 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदर ते गुजरातचे होते, आता नाशिकचे गोलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली. ते रोहित परब गोलंदाजीसाठी. यावेळेला स्ट्रोकला जर तर चांगल्या पद्धतीने खेळलं, 1 रन तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आकाश चिंदारिया दुसरी धाव देखील या ठिकाणी आकाश आणि रजत यांच्या माध्यमातून धावून पूर्ण केली गेली. सर बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट. कैप्टन को अपना विकेट बचाना था और वो विकेट उन्होंने बचा लिया. तेज कदम भागते हुए आकाश चिंदरिया ने वो रनों को मुकम्मल किया है. देखिए नई शुरुआत, विकेट गिरा है उस बात को भूल जाएं और नई शुरुआत करें. और रजत मुंडे ने अब फरदीन काजी से रन बनाने का उत्तरदायित्व अपने कंधों पर ले लिया है. यावेळेला आणखी एकदा हा चेंडू देखील जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. रजत मुंडे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील त्यांना मिळालाय. मागील वर्षी याच मैदानात बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील त्यांनी घेतलाय. त्यामुळे त्यांच्याकडून त्या उत्तरार्धात अपेक्षा असणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मी म्हणेल रोहित परब म्हणजे पहिल्या 2 षटकात म्हणजे दुसऱ्या षटकात जी आक्रमणं झाली ना तर त्यातून कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न, विकेट गेली आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहित परब या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आकाश चिंदारिया चेंडूला आकाशात पाठवण्यामध्ये किंबहुना आकाशबाजी त्यांची आम्ही नेहमीच पाहतो. पाहूया काय करतील. यावेळेला रोहित, वा खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यांनी म्हणजे लेंथ पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. वाकई में रोहित ने अब तक जो गेंदबाजी की है काबिल तारीफ. 3 गेंदों में केवल 3 रन. रोहित के सामने जो बल्लेबाज है वो नहीं कर पा रहे कोई हिट और रोहित के सामने है नो हिट. नाशिक क्रिकेटमधील एक मोठं अष्टपैलू नाव म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहित आहेत गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा समोर आकाश चिंदारिया. यावेळेला फटका खेळलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे उपलब्ध आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. बहुत ही लाजवाब शॉट आकाश चिंदारिया का. कैप्टन शॉट. फरदीन काजी शिवड़ी, आकाश चिंदारिया एंटोपिल. हार्बर और मोनो भले स्लो चले लेकिन उसके क्रिकेटर तेज चलते हैं. नक्कीच मुंबई बदलते. हार्बर बरोबर आता मोनो मेट्रोचं जाळं देखील आपल्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. चौथ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रोहित परब यांना पाहणार आहोत. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न टायमिंग नाही करू शकले. दोन्ही चेंडूवर जरी चौकार गेला असेल तेव्हाही टायमिंग नव्हतं झालं, फक्त गॅपमध्ये स्ट्रोक गेला होता. रोहित परब यांचं कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीने त्यांना धावसंख्येला थोडासा लगाम घातलाय. एका बाजूला दीपक इलेव्हन भांडूप अर्थातच उमर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता चैतन्य स्पोर्ट्स म्हणजे एनबी. हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि जसं आपण सुरुवातीला आक्रमण झाली त्यांचं टार्गेट येतो जो समोरचा संघ बलाढ्य आहे तर एक मोठी धावसंख्याला तुम्हाला उभा राहायचीच आहे आणि टार्गेट माझ्या मते 51 धावांचं तरी पाहिजे ज्या वेळेला चांगली मॅच होईल इकडे. कारण धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती तिसरं षटक सुरू असताना 37 धावा या षटकात वाखाणण्याजोगती गोलंदाजी झाली आहे रोहित परब यांची. नाशिक ते मुंबई हा प्रवास का केलाय आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी दाखवलंय. यावेळेला आक्रमण फटका जर पाहिलं तर फसलाय, हवेत आहे आणि पकडली जाते कॅच. रोहित परब काय गोलंदाजी केली आहे नाशिकच्या या गोलंदाजाने, वाह प्रॉपर. नहीं बहुत बढ़िया गेंदबाजी, नासिक की क्लासिक गेंदबाजी आपने वहां पर देखी. चंद्रकांत एक चीज आप गौर करेंगे, धूप छांव क्रिकेट चल रहा है. बल्लेबाज धूप में है, गेंदबाज छांव में है.
तो छांव में से जब गेंद आती है उसको देखना ये भी एक कला है। रजत मुंडे के पास वो वक्त नहीं था सेटल होने का, शॉट के लिए गए और अपना विकेट उन्होंने दे दिया। वहां पर आउट होकर वापस लौटे और नए बैटर के रूप में अब आ चुके हैं तुषार रणदिवे। षटक जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं संपलं आणि 3 षटक, तिसरं षटक हे मात्र अप्रतिम राहिलं। या तिसऱ्या षटकात धावा जर पाहिल्या तर 8 धावा केवळ आल्या। पहिल्या षटकात 9 होत्या, दुसऱ्या षटकात मितेश दरबारच्या 20 आल्या, तिसऱ्या षटकात 8 आल्या। जसं तुम्ही म्हटलं सर, ऊन आणि सावलीचा खेळ चाललाय तसा हाच चढउतार देखील धावांचा पाहायला मिळतोय, कधी गोलंदाज कधी फलंदाज हे देखील पाहायला मिळत आहे। शेवटच्या षटकात काय होणार? सर्वांच्या नजरा आकाश चिंदार्यावर, सर्वांच्या नजरा तुषार रणदिवेवर आणि सर्वांच्या नजरा गोलंदाजावर देखील असतील। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळ गावचा गोलंदाज ज्याच्याही नावाची चर्चा आपण नेहमीच पाहतो, नाव आहे जयदीप भोंडिवले। जेडी गोलंदाजीसाठी कमी उंची असणारा परंतु वेगवान गोलंदाज, यॉर्कर म्हणा किंवा वेगवान चेंडू टाकण्यासाठी देखील ओळखले जातात जयदीप भोंडिवले। पहिलाच बॉल वेगवान खोलवर टाकण्याचा प्रयत्न, उडवला आणि पाठवला देखील सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी आकाशची आकाशबाजी, षटकार। आकाश की आकाशबाजी और आकाश की आकाशवाणी, जिस तरह से वो खेल रहे हैं, एक बार आप आकाश चोपड़ा से बोर हो सकते हैं, आकाश चिंदरिया से नहीं। आणि सर तुमचं समालोचन ऐकताना देखील तेच होणार आहे की कोण बोर होईल? थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडून देखील। जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। जयदीप भोंडिवले स्वागत षटकाराने झालं होतं। यावेळी ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला। या खेळाडूमध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे। पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं, 6 चेंडू टाकणार आहे, त्यातील काही माझ्याही बाजूने गेले पाहिजेत यासाठीचा प्रयत्न, यासाठीचा आटापिटा। नहीं, मुझे 10 PL का मैच याद है, 20 रन खर्च किए जेडी ने, सुमित डेकले ने फिर भी उनको रिपीट किया और क्या ओवर डाला जेडी ने और बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी। जेडी नोज हाउ टू कम बैक, हाइट कम फाइट ज्यादा। जरूर जेडी कमी गतीचा चेंडू होता आणि यालाही पाठवला सीमारेषेच्या पार षटकारासाठी। वाह, आकाश चिंदारिया जबरदस्त बॅटिंग करतायत, मॅन इन फॉर्म। चिंदरिया त्याचं आडनाव आहे, मराठीत म्हणायचं झालं तर गोलंदाजीचा चिंदड्या त्याने उडवल्या आहेत असं म्हणावं लागेल। आणि आपण ज्याची चर्चा करत होतो ना सर, 50 जो आकडा गाठणं गरजेचं होतं, 49 पर्यंत धावसंख्या, दोन्ही टीमची बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे, त्यामुळे 50 धावसंख्या होणं गरजेचं होतं। 3 चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू षटकारामध्ये पाठवले, 1 चेंडू निर्धावाला। जेडी पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, सिल्वरच्या बॉलने घेतली अतिरिक्त उसळी आणि हा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जातोय। यावेळेला रन असतील 4। हेलो, देखिए यहाँ पर फील्डर की कोई गलती नहीं है, बिल्कुल अनइवन बाउंस से बॉल ऊपर से जा चुकी है, लेकिन ये क्रिकेट है, इसमें इस तरह की घटना होती रहती है। स्कोर पहुंचा 53 पर, 53 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। मजा येणार ज्यावेळेला दुसऱ्या डावात ही मॅच जाईल, कारण दोन्ही संघ बलशाली आहेत, बलवान आहेत, चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅटर देखील दोन्ही टीमकडे आहेत। सिंधू हृदय सम्राट चषक यावेळेला पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉलवर योगेश पवार चेंडूची फेकी करतात आणि तिकडे 1 धाव मात्र घेण्यात यशस्वी राहिले। एकावर समाधान मानावं लागतंय आणि आता बॅटिंग साठी येत आहेत तुषार रणदिवे। सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता एनबी ट्रॉफी मध्ये तुषार रणदिवे आणि नेहाल तुसामत, आणि त्यांच्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी कमिटमेंट देखील एनबी ट्रॉफी मध्ये केली होती। निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने या खेळाडूंना एनबी स्पोर्ट्स मध्ये संधी दिली जाईल आणि आज ते पाहायला देखील मिळत आहे। हो, यावेळेला चेंडूची गती कमी होती आणि टप्पा देखील थोडासा पाठीमागे घेतला होता आणि सुरुवात जरी खराब झाली असेल, शेवट चांगला झालाय आणि या षटकामध्ये धावा आल्यात, परंतु या मॅचला जिंकण्यासाठी सर 54 धावा झाल्या आहेत। 55 धावांची आवश्यकता। हिंदू हृदय सम्राट चषकातील पहिल्या दिवसातील शेवटची मॅच, दुसरा डाव रंगतदार होणार आहे आणि हा डावाला मुख्य समालोचक म्हणून आणि रंगवण्यासाठी, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी संपूर्ण इंडिया वाट पाहत असते, मी देखील 3च पंड्यांना नक्कीच मानतो। IPL मध्ये म्हणा किंवा भारतासाठी खेळणारे हार्दिक पांड्या असतील किंवा कृणाल पांड्या असतील, परंतु त्यांच्यापेक्षा देखील आमच्या हृदयावर अधिराज्य करणारे आमचे हरीश पांड्या सर। धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी। गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी की हार्दिक स्वागत है। आज की शाम का दिलकश मंजर, धूप छांव वाला क्रिकेट, गहरे साए और श्री समर्थ यूथ फाउंडेशन आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2022 में तमाम हमारे नाजरीन
इनका तहे दिल से इस्तकबाल है, खुशामदीद, आप सभी का हार्दिक स्वागत, सुस्वागतम। आप देख रहे हैं सेमीफाइनल का मैच। पहले 2 ओवर में 29 रन बने और उसके बाद वाले 2 ओवर में 25 रन, इस तरह से 54 रन बने और 55 रनों का लक्ष्य है 4 ओवर में। 24 गेंदे 55 रन, और उसको बनाने के लिए दीपक 11 भांडुप के 2 ओपनिंग बैटर्स किसी भी समय मैदान में उतर सकते हैं। बहुत ही लाजवाब पारी फरदीन काजी की। काजी ने जिस तरह से मोर्चा खोला था मितेश दरबार की गेंदबाजी पर, उसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम है। इसके अलावा आकाश चिंदरिया बतौर कप्तान, उन्होंने अपनी टीम के विजय रथ को आगे बढ़ाने का प्रयास किया। एक ईमानदार पारी उन्होंने भी खेली। 22 बनाए आकाश चिंदरिया ने, नाबाद रहे 28 बनाए फरदीन काजी ने, और इसके कारण एक अच्छा स्कोर जरूर यहाँ पर पहली पारी में देखने मिला है, लेकिन दूसरी पारी अभी बाकी है। झेन फिल्मचे मोहसिन शेख हे देखील उपस्थित राहतात, त्यांचे हार्दिक स्वागत. गुफरान भाई आपलं देखील स्वागत असणार आहे. आणि जसा हा दुसरा डावाला सुरुवात होईल, हरीश सर, या मॅच मध्ये देखील ज्या पद्धतीने आपण पहिला डाव पाहिलाय, सुरुवातीला जर पाहिलं तर आपल्याला जबरदस्त कामगिरी फरदीन करताना पाहायला मिळाले. उत्तरार्धात जर पाहिलं तर चांगली कामगिरी फलंदाजांनी देखील इतर फलंदाजांकडून देखील होताना पाहायला मिळाली. आणि या डावाला आकार देण्याचं काम मात्र आकाश चिंदार्याने केलं आणि दुसरा डाव देखील रंगतदार होताना पाहायला मिळेल. सर, यावर्षी देखील मुंबई क्रिकेट संघम थोडासा उशिरा सुरू झाला, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर ज्या पद्धतीने आपण मुंबई प्रीमियर लीगचे सर्वांना वेध लागलेत, परवा त्याचं ऑक्शन होणार आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा देखील 10 लाख रुपये पारितोषिकाची आपल्या मुंबई शहरात पार पडताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गोरेगावला देखील एक मोठी स्पर्धा विनसच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16, 17, 18ला ती स्पर्धा देखील असणार आहे. अशा मुंबई शहरामध्ये देखील येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल स्पर्धा ही सुद्धा 6, 7, 8 जानेवारीला आपल्याला बोरिवली येथील जनरल अरुण कुमार वैद्य मैदान म्हणजेच हॅलिपॅडवर ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. यावर्षी पारितोषिक सुद्धा वाढवण्यात आलेलं आहे आणि 1.5 लाख पारितोषिक असणारे वैयक्तिक पारितोषिक देखील, अशा खूप साऱ्या स्पर्धा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, आनंदवाडी, त्याचबरोबर अशा विविध मोठ्या स्पर्धा, प्रीमियर लीग, या खूप सारं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. खेळाडूंना एवढंच सांगायचं आहे, आपली काळजी घ्या, फिट राहा, आणि कारण तुमच्यासाठी खूप सारं क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी हाँ, और ये तमाम टूर्नामेंट्स के बीच में आप 10 PL को देखेंगे दादोजी कोंडदेव स्टेडियम पर 18 से 25 दिसंबर। पूरे दुनिया का सबसे बड़ा इनामी राशि वाला टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, और कल ही डीजे ब्रावो ने उसका एक फ्लायर जारी किया है। अंपायर राजू पवार, क्रिकॉन कप 12, 13, 14 दिसंबर को आप देखेंगे। बहुत सारे टूर्नामेंट्स है। पहला ओवर करेंगे विक्रांत चौहान, लेफ्टी टू लेफ्टी, बैटर है दीनू कांबळे, नॉन स्ट्राइकर एंड पर उमर खान। 24 गेंदे 55 रन, फाइनल में पहुंचने की जद्दोजहद। पहला इनाम 2 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 1 लाख रुपए ट्रॉफी। इसके अलावा बेस्ट बैटर और बेस्ट बॉलर को 5,000 और ट्रॉफी। मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 10,000 रुपए और ट्रॉफी। देशपांडे अंकल हमारे साथ उपस्थित है, इन्होंने भी एक बैट स्पॉन्सर की है। नए ओवर की पहली गेंद डायरेक्ट निशाना साधा था, वहां पर फिरोज ने रन को मुकम्मल किया। 1 रन पूरा करते हुए दीनू कांबळे। अब स्ट्राइक पर है उमर खान। उमर खान लगातार 2 मैचों में 2 मैन ऑफ द मैच जीत चुके हैं, और उमर खान आज का दिन अपने नाम कर सकते हैं अगर वो एक और मैन ऑफ द मैच जीत जाएं। एक चीज पक्की है चंद्रकांत जी, उमर खान नॉट आउट, दीपक 11 विन्स। नक्कीच आज एका वेगळ्याच रूपात उमर खान आपल्याला पाहायला मिळालेत. सातत्याने दुबई, मुंबई असा प्रवास करत असतात आणि दुबईला जाऊन देखील सातत्याने क्रिकेट खेळत असतात. परंतु समोर देखील आता दोन्ही खेळाडू अंधेरीचे आहेत, एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे किंवा मायनस पॉईंट देखील माहिती आहे. मजा येईल या मॅच मध्ये हे पाहिला दृश्य. स्कोर 1। tenniscricket.in के हमारे तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है। इस बार बेहतर बॉल थी विक्रांत चौहान। आदित्य साहब चषक में चंद्रकांत आपको पता है कृष्णा सातपुते को 1 रन का ओवर उसने किया। कई लोग कहेंगे हरीश पंड्या हर टूर्नामेंट में ये क्यों बताते हैं? अरे भाई, कृष्णा सातपुते को 1 रन का ओवर करना इज अ बिग थिंग, और वो भी मुंबई करने वो ओवर किया, ये मुंबई की जनता के लिए अभिमान वाली बात है।
1 विदाउट लॉस। बहुत ज्यादा ऊपर गेंद रही और नो बॉल, फ्री हिट आएगा अंपायर राजू पवार का। अब ये फ्री हिट बॉल को आप किस तरह देख रहे हैं चंद्रकांत? गोल्डन चान्स। नक्कीच नामी संधी असणार आहे. उमर म्हटलं तर मुळात आक्रमक फलंदाज आहेत आणि आता त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मोठा फटका मारा, जो दडपण रिलीज करा आणि त्याचबरोबर पॉवर प्ले जो ज्या वेळेला आपल्याला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 55, तर पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एक 14-15 नंतर येणं गरजेचं आहे सर. नहीं डेफिनेटली पहली पारी के 4 ओवर के बारे में हम बात करेंगे. इस वक्त विक्रांत उमर को बांध दिया. चंद्रकांत पहले ओवर में अगर आप देखें तो 9, दूसरे ओवर में 20, तीसरे ओवर में 8, चौथे ओवर में अगर हम देखते हैं तो 17. 2 ओवर सिंगल डिजिट रन वाले, 2 ओवर डबल डिजिट रन वाले. मैथमेटिक्स में मैं इसको इस तरह देखता हूं. तो ऐसे ही ओवर चाहिए उनको. 2 सिंगल डिजिट ओवर्स एंड 2 डबल डिजिट ओवर्स. कम होती हुई रोशनी में बल्लेबाजी करना ये एक चुनौती भरा काम जरूर रहेगा, लेकिन अभी भी बॉल साइट हो सकती है, ऐसी इतनी रोशनी जरूर है. उमर ने इस वक्त स्क्वायर कट लगाना चाहा. 1 रन राहुल जोगाड़िया के पास. जोगाड़िया का थ्रो अब पहुंचा फरदीन काजी के पास. 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ बिना किसी नुकसान के 3 रन. 55 रन मैच जीतने के लिए बनाने हैं. जीतने वाली टीम फाइनल में आपको नजर आएगी कल शाम को. 52 मोर टू विन. 52 रन और चाहिए और ये 52 रन ताश के 52 पत्तों की तरह रहेंगे. हर पत्ता इंपॉर्टेंट, हर रन इंपॉर्टेंट. घूमकर खेलने का प्रयास. राजू पवार ने वाइड दिया. एक्स्ट्रा रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 4. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले, परंतु अवांतर धावा येत आहेत. यष्टांच्या मागे फरदीनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने यष्टांच्या लगोलग मात्र बॉलला पकडताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगले यष्टीरक्षण देखील करताना पाहायला मिळत आहेत, परंतु संधीच्या शोधात फलंदाज आहेत. मोठा फटका येईल. एक या सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोठा फटका तर आवश्यक आहे आणि तो आला तर दडपण थोडंसं कमी होईल. नहीं, और डेफिनेटली देखिए रन बनाकर ही मैच को जीता जाएगा. ऑमलेट खाना है तो अंडा फोड़ना पड़ेगा. वैसे मैच जीतना है तो रन बनाने पड़ेंगे. बढ़िया शॉट था इस बार राहुल जोगड़िया, जो कि बाएं हाथ के थ्रोअर है. उनके दाहिनी ओर गेंद गई थी. नतीजा 1 रन. राहुल असे खेळाडू आहेत सर, बॅटिंग बॉलिंग नाही केली तरी फिल्डिंगने सुद्धा त्यांना कोणत्याही टीम मध्ये घेतलं जाऊ शकतं, म्हणजे फिल्डिंगच्या जोरावर. आणि तिकडे त्यांनी ते काम केलंय आणि फिल्डर म्हणून देखील आपली जागा टीम मध्ये बनवताना पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली सर. 5 रन बगैर किसी नुकसान के. 50 की जरूरत. उमर खान ने इस बार गैप में खेल दिया है. 2 खिलाड़ियों को विभाजित करती हुई गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. शानदार चौका. स्कोर आगे बढ़ता हुआ 9. देखिए दोनों टीमों ने पहले ओवर के बाद 9 रन बना दिए हैं. बरोबर, म्हणजे ही ज्या पद्धतीने पहिल्या डावात 9 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या डावात देखील पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन झालेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 15 पेक्षा किंचितची वर सरासरी आवश्यक आहे. असं नाही की होऊ शकत नाही, होऊ शकतं. आणि त्यासाठी कारण विक्रांत चव्हाण जे टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांचं षटक या ठिकाणी झालेलं आहे आणि यानंतरच्या गोलंदाजांवर टार्गेट करण्याची कदाचित त्यांची भूमिका असेल आणि त्यामुळे कारण विकेट खूप महत्वाचं आहे. विकेट टिकून ठेवलेले आहेत आणि यानंतर पाहूयात आता आक्रमण होतील का. नवे नवे तर ते आक्रमण करावी लागतील. सर सकाळी असं वाटत नव्हतं की आज पहिला दिवस आहे, शनिवार रविवार झाल्यानंतर सोमवारी मुंबईकरांना कामावर जायला लागतं आणि दुपारी आपण ती चर्चा केली. आपले मुंबईकर हाफ डेने का होईना मैदानात पोहोचतात आणि बरेच जण आपल्या ऑफिसच्या बॅग घेऊन इकडे आलेले आहेत आणि उद्या यापेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळेल कारण उद्या स्पर्धेचा शेवट दिवस आहे. मुंबईकरांनो तुम्हा सर्वांचं हिंदू हृदय सम्राट चषकात स्वागत असेल. यस, देखिए कभी कभार आप बॉस को बोल भी सकते हैं आज पर्सनल काम है, आज कुछ डॉक्टर के पास अपॉइंटमेंट है, सर चेक लेने गया था, ट्रैफिक बहुत है, सीधा घर जा रहा हूं, कल आऊंगा, और सीधा आर्य भास्कर में आई है. पहले ओवर में 9 रन बने. नया ओवर लेकर आ रहे हैं अब निहाल तुसामत, जिन्होंने इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड एनबी ट्रॉफी में जीता. और सामने बैटर है दिनू कांबळे. फुल टॉस बॉल और दिनू
वहां पर अपना विकेट दे बैठे राहुल जोगाड़िया के हाथ में। बिल्कुल फील्डिंग इज गोइंग टू बी द की फैक्टर, ऐसा हमने बताया था। राहुल जोगड़िया के हाथों में गेंद इस तरह घुस गई मानो जैसे शाम ढलते ही चिड़िया अपने घोंसले में चली गई हो, और पहला विकेट। विकेट आली आहे आणि विकेट गरजेची देखील होती। दिनू कांबळे आक्रमण करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे। निहाल तुसामत की फॅक्टर या ठिकाणी राहिले, ज्यांनी विकेट म्हणजे पुण्याचा हा खेळाडू या संघात समावेश, दोन पुणेकर खेळाडू या पुण्याच्या संघात NB निलेशदादा बिनताडे चैतन्य स्पोर्ट्स या नावाने आपण संघ पाहतोय। तर विकेट येताना पाहायला मिळते। निहालला कॉन्फिडन्स वाढेल कारण पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट आली आणि आता मात्र त्यांचा कस देखील लागणार आहे। एक धडाकेबाज फलंदाज उमर खान मैदानात आहेत आणि ज्यांच्या धडाक्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात सध्या आहे, श्रेयस कदम बॅटिंगसाठी आलेले आहेत। एक परफेक्ट मुकाबला दो युवा खिलाड़ियों के बीच में। निहाल तुसामद लगभग 20-21 साल की उम्र है, श्रेयस कदम अराउंड 25। दो युवा जोश, मतलब एक तरफ बल्लेबाजी का बब्बर शेर और एक तरफ गेंदबाजी का गब्बर शेर। गब्बर और बब्बर, ऐसी ये लड़ाई। मजा तो तभी आता है जब आग जो तेरे सीने में जल रही है वो मेरे सीने में भी जले और लोगों को पता तो चले कि या तो गेंद चले या तो बल्ला चले। बहुत बढ़िया गेंद, गुडलैंड स्पॉट से ऊपर उठती हुई, बहुत अच्छा क्षेत्ररक्षण। लेग बाय का ये 1 रन। अभी भी रनों का संघर्ष जारी है, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रनों पर पहुंचा है। 10 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 45 रन और चाहिए, कंपल्सरी चेस करना है, ये मैं बताता चलूं। नक्कीच निहाल तुसामतमध्ये ते टॅलेंट आहे। 21व्या वर्षीच या खेळाडूने सर्वांना प्रभावित केलंय। केवळ वेगावर भर न देता टप्प्यावर आणि बॉलला वळवण्यावर भर देताना देखील ते पाहायला मिळतात। आक्रमक फलंदाज दोन्ही आहे, परंतु गुणवत्ता तर गोलंदाजामध्ये आहे, त्यामुळे हा संघर्ष रंगलाय चांगला। इस बार बहुत ही अच्छा शॉट है, इसे रोका गया राहुल जोगाड़िया द्वारा। देखिए राहुल जोगाड़िया की तारीफ करनी होगी। यहां भी राहुल, वहां भी राहुल, इधर भी राहुल, उधर भी राहुल। ऑफ साइड पर, ऑन साइड पर राहुल ने बहुत बढ़िया क्षेत्ररक्षण का मुजाहरा पेश किया है। एक लंबे रनअप पर गेंदबाजी करते हुए निहाल तुसामद। स्कोर हुआ 11, 1 विकेट के नुकसान पर। 44 रन और चाहिए, 44 धावांची गरज। और अब ये श्रेयस कदम क्रीज में डीप जाकर पुल कर दिया और गेंद को भेज दिया आनंद फानंद में मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। यांना तुम्ही जास्त काळ खामोश ठेवू शकत नाही। आक्रमक आक्रमक आणि आक्रमक होतात। हा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला किंवा विजयाच्या दुसर आशा तरी दाखवत आहेत आणि त्यामुळे या षटकाराच्या निश्चित धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। श्रेयस सुरू झालेत मी म्हणेल आणि श्रेयसचा असा धडाका सुरू राहिला तर मॅच दूर नाहीये। और इस बार कॉट बिहाइंड का मौका था, बहुत तेज गेंद आई। फरदीन काजी अपने आप से थोड़ा नाराज है। एक मैजिक बॉल थी निहाल तुसामत की। श्रेयस कदम को देखिए तुरंत उमर खान जाकर बता रहे हैं। एक सीनियर खिलाड़ी अपने खिलाड़ी को जाकर बताए, ये बहुत जरूरी है। सीनियर क्रिकेटर्स शुड शेयर देयर वेयर एंड गियर एंड पीस ऑफ एडवाइस विद देयर प्लेयर्स। बिल्कुल उमर खान ने वही किया। नक्कीच दोन्ही युवा खेळाडू आहेत, एक बॅटिंगने करामत दाखवतात, एक बॉलिंगने। एक और लाजवाब गेंद निहाल तुसामत की। ओवर समाप्त किया निहाल तुसामत ने 2 ओवर के बाद। स्कोर है 17, 1 विकेट के नुकसान पर 8 रन। यानी कि चंद्रकांत देखिए पहली पारी में 1 ओवर 9 रन का था, आखिरी ओवर 8 रन का था। ऐसे ही 9 और 8 ऐसे 2 ओवर आ चुके। अब 38 रन चाहिए 12 गेंदों में। निहाल तुसामत की गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा। क्रिकेट खेलने के लिए मैं नहीं करूंगा किसी की खुशामद, क्योंकि मेरा नाम है निहाल तुसामद। खुशामद से आगे नहीं आऊंगा, अपने परफॉर्मेंस से आगे आऊंगा, और वो कर दिया इस वक्त निहाल तुसामद ने। 12 गेंदे 38 रन। नया ओवर अब करने आ रहे गोरेगांव के फिरोज शेख, और ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। ये ओवर खत्म होते होते जो तस्वीर है लगभग साफ हो जाएगी।
फिरोज येतात गोलंदाजीसाठी. झेल फिल्मचे मोहसिन भाई आणि आधी बॅटचे गुफरान भाई यांच्याकडून फिरोजच्या प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार असेल. तर पाहूया, दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली सर. आक्रमक फलंदाज असून सुद्धा जास्त हात खोलू दिले नाहीयेत. नहीं देखिए, लाइन और लेंथ की जो गेंदबाजी है वो सही गेंदबाजी है. संगीत में सारे गमा पाधानीसा और गेंदबाजी में लाइन और लेंथ, ये दोनों बहुत जरूरी है. नेवर की पहली गेंद, अब उमर खान अपना जलवा दिखाते होंगे और ये लगा फ्लैट 6. व्हाट अ शॉट. स्कोर आगे बढ़ता हुआ 23. चंद्रकांत पहली पारी में 1 ओवर 9 रन का, 1 ओवर 8 रन का. यहां पहले 2 ओवर में 9 और 8 आए हैं, लेकिन उसके बाद 2 ओवर ऐसे थे, दूसरा ओवर 20 रन और चौथा 17. क्या यहां पर ऐसा ही चेज होगा? होऊ शकतं, कारण अजूनही 32 रन पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. एक हाथ से खेल दिया और फरदीन काजी के हाथ में विकेट दे बैठे फिरोज शेख ने उमर खान को आउट किया. बड़ा विकेट हासिल किया. उमर खान थोड़ा मायूस होकर वापस लौटते हुए, और दीपक 11 भांडुप अब थोड़ा सा बैकफुट पर. पहले 2 ओवर में जो अच्छी गेंदबाजी हुई, इसके बदौलत अब तीसरे ओवर में फिरोज शेख अच्छी गेंदबाजी करते हुए. नए बैटर है योगेश पवार. सर, जरी 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये मॅच जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता आहे. या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके जरी आले, मॅच ऑन राहू शकते आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. आणि झेन फिल्मचे मोहसिन भाई आणि त्याचबरोबरने आधी बॅटचे गुफरान भाई यांच्याकडून या विकेटसाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे तो फिरोजला. बहुत जबरदस्त आदि जैन ट्रॉफी आपने बारिश के मौसम में देखी थी. जोगेश्वरी के अजीत ग्लास कंपाउंड में आदि जैन ट्रॉफी जोगेश्वरी में काफी सालों बाद बड़ा टूर्नामेंट हुआ. गोरेगांव ईस्ट में बड़ा टूर्नामेंट करने का बहुमान जाता है श्री समर्थ यूथ फाउंडेशन. योगेश पवार बड़े मैच का बड़ा खिलाड़ी. अब उनके ऊपर डिपेंड करेगा. आपने सही कहा कि 4 गेंदों में अगर 2 अच्छे शॉट भी आते हैं, काम हो जाएगा. छोटे छोटे कदम उठाकर ही बड़ा कदम उठाया जा सकता है. और लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. योगेश पवार बारिश के क्रिकेट में 5 मैन ऑफ द सीरीज उनके नाम रहे. हर जगह उनका चर्चा था. एक अच्छी पारी चाहिए अपनी टीम को फाइनल में ले जाने के लिए. लेफ्टी टू लेफ्टी एक बार फिर से फिरोज शेख बनाम योगेश पवार. बल्ले का बाहरी सिरा, यहां पर हाथ से गेंद छूटी, कम से कम 2 मिल जाएंगे. रजत मुंडे ने वहां गेंद को, अब आखिरकार 2 रन जरूर मिले. तीसरा लेना चाहते थे, मना किया. अब 9 गेंदें बची है और रन चाहिए 30. तर मॅच मधील रंगतता वाढणार आहे, कारण सहजासहजी मॅच सोडणारी टीम नाहीये. या ठिकाणी आपण पाहू शकता भांडुपचा संघ दीपक 11 अर्थातच उमर जिगरबाज टीम आहे. आणि संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा ती चर्चा की 3 बॉल मध्ये किती सीमारेषेच्या पलीकडे जातील. 25 रन बने हैं 2 खिलाड़ियों के नुकसान पर. वाइड बॉल. 9 गेंदे 29 रन, 9 चेंडू 29 धावा. स्कोर 26 फॉर 2, 26 धावा 2 गडी बाद. इस बार वेल लेफ्ट कर दिया. शॉट ऑफर नहीं हुआ. और अब 8 गेंदे 29 रन, 8 चेंडू 29 धावा, 8 बॉल्स 29 टू विन. अगली 2 गेंदे बेशकीमती. योगेश पवार का ये शॉट था, यहां पर अपने शरीर से गेंद को रुका दिया. 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे, नहीं हो पाएगा. तुषार रणदीवे. तुषार झाला हुशार. देखिए चौका भी बचा दिया. अब 7 गेंदे और 28 रन, 7 चेंडू 28 धावा काढावेच लागणार आहे. 7 बॉल्स 28.
बहुत ही बढ़िया ओवर फिरोज का। फिरोज ने अपने ओवर में केवल 9 रन। फिरोजने देखील जबरदस्त, गोरेगावचा स्थानिक गोलंदाज आहे आणि मोठमोठ्या संघांमध्ये सध्या अगदी रायगड संघात देखील ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. गोरेगावचं टॅलेंट, गोरेगावचे या ठिकाणी आपल्या खेळाडू पाहायला मिळाला. तर खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आणि 1000 रुपयाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. सर आता मॅच शेवटच्या षटकामध्ये जाते आणि लक्ष मोठं आहे, परंतु फक्त एवढं सांगेल अशक्य नाहीये. विक्रांत चौहान ने जो बॉलिंग की, जिस तरह आईएनएस विक्रांत ने भारतीय सीमाओं की रक्षा की, उसके बाद फिरोज आए, मानो तो मौज है वरना समस्या हर रोज है, और अगर गेंदबाजी की समस्या हर रोज है तो हमारे पास फिरोज है. फिरोज ने एक अच्छा ओवर किया. इसके पहले अगर देखें, एक अच्छा ओवर निहाल ने किया. जो बोलेगा निहाल वो हो जाएगा खुशहाल. तो ये तीनों युवा गेंदबाजों ने अब बात बना दी है. 6 गेंदों में 28, लेकिन ये वो टूर्नामेंट है जहां हमने 6 बॉल में 35 रन बनते हुए भी देखे हैं आज. सो देखिए, अब योगेश पवार के हाथों में विजय की चाबी है. आखिरी ओवर करेंगे तुषार रणदीवे. और बैटर है योगेश पवार. 6 बॉल्स 28. बहुत कम बार चेज होता है ये स्कोर. क्या आज होगा? इंतजार कीजिए. 6 बॉल्स 28 टू 1. क्या खूबसूरत दृश्य हम देख रहे हैं. इस बार बॉल हवा में, काजी जमीन पर गिर गए. सफेद ट्रैक पैंट पर थोड़े दाग लगे, लेकिन दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं. एक और कैच, आउट होकर वापस आए योगेश पवार. गोरेगांव की जनता कितनी लकी है चंद्रकांत जी. जो दृश्य देख रहे हैं, तमाम दर्शकों ने तय किया है भाई फैमिली के साथ दृश्यम 2 रात को देखेंगे, लेकिन दिन में तो यही दृश्य देखेंगे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2022. योगेश पवार आउट. नए बैटर अब आ चुके हैं. गेटिंग टफ बॉल बाय बॉल, परफेक्ट बॉलिंग अटैक. नरसिंह पालमपल्ली, अब ये भी पुणे के खिलाड़ी हैं. मुंबई पुणे कॉम्बिनेशन चैतन्य स्पोर्ट्स एनबी में देखने को मिल रहा है. एक अच्छे ताजगी भरी टीम है. अब गेंदें बची है कुल मिलाकर 5 और रन चाहिए 28. 5 चेंडू 28 दावा. तुषार रणदीवे एनबी ट्रॉफी में वैल्यूएबल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यानी कि मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे. 3 अर्धशतक क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल में लगातार उन्होंने लगाए. पर्पल पैच से जा रहे हैं ऐसा हम कह सकते हैं. पालमपल्ली इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था. गेंद गई वहां पर रजत के पास. 1 रन. रनों की डिमांड ज्यादा है, सप्लाई कम है, और दीपक 11 भांडुप के लिए अब ये मैच जो है थोड़ा मुश्किल. 4 गेंदे 27 रन. श्रेयस कदम का शॉट, लॉन्गेस्ट 6 ऑफ द टूर्नामेंट, सड़क पे कड़क 6 रन. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, मी माझी छाप सोडणार हे सांगतायत आणि या सिल्वोच्या बॉलला खूप लांबवर पाठवलं आणि या मुंबईकर खेळाडूवर सध्या का नजर असतात ते या ठिकाणी दाखवून दिले श्रेयस कदम यांनी. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक उन्होंने खेला. अब गेंदे बची है, 3 रन चाहिए 21. 3 चेंडू 21 दावा. एक और, पहले ऐसे बैटर 2 बैक टू बैक सड़क पे कड़क. वा, जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आणि ते देखील माझ्या मते समोरच्या रस्त्याच्या पलीकडे गेले असतील एवढ्या जबरदस्त फटके पाहायला मिळाले. का दुबई, कतार मध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा असते. आता सध्याच्या घडीला या फटक्याने दाखवून दिले त्यांना. जबरदस्त कामगिरी. अब 2 गेंदे 15 रन. इस बार एक और स्टैंड एंड डिलीवर, हैंड एंड सम. देख रहे हैं अंपायर क्या इशारा देंगे. जी हां, ये लगा चौका. श्रेयस कदम ये वो खिलाड़ी है जिसने शारजा स्टेडियम पर अमिताभ बच्चन की कालिया फिल्म का डायलॉग जहीर कालिया को कहा था, मुझे रोकने का ख्वाब तूने क्यों देखा कालिया.
और अब यहां पर एक और तगड़ा शॉट. यस, आई थिंक इट इज 6, यानी कि केवल 2 रन से ये मैच जीत लिया है, ऐसा हम कह सकते हैं. नो, 5 बॉल्स. मॅच जरूर या ठिकाणी चैतन्य स्पोर्ट्स त्याच बरोबरीने NB ने जिंकली, परंतु श्रेयस कदमने जाता जाता मन जिंकली. आवडली असेल बॅटिंग तर टाळ्या होऊ देत श्रेयस कदम साठी. वाह, जबरदस्त कामगिरी. चंद्रकांत जी, श्रेयस कदम मैदान के बाहर आ रहे हैं, एक ही चीज कहेंगे, मला एक चेंडू अजून पाहिजे होता. जस्ट 1 बॉल. वेळ निघून गेलेली आहे, बट व्हाट अ बॅटिंग बाय श्रेयस कदम. बैंड्रा का ब्लास्टर जो अपने बल्ले से करता है टेनिस बॉल पर प्लास्टर. चला मित्रांनो, सत्कार समारंभाकडे आता आपण वळणार आहोत. आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले सन्मान्य देशपांडे सर, ज्याने प्रेसी एकादश सारख्या 1980-90च्या दशकातल्या मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांचा एक भव्य सत्कार आता आपण करणार आहोत. त्यांच्याकडून खेळाडूंसाठी एक